तर हे आहे, हा आहे आपला एक्स ऍक्सिस, इकडे आहे वाय ऍक्सिस, इकडे घेतो आपण ओरिजिन. आपण गोष्ट करतोय कशाबद्दल? एक्सपेंडिचर ऑन म्हणजे फिगर 2.5 टू फिगर 2.5A तुमच्या पुस्तकात दिले, तुम्ही पाहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तिथे बार डायग्राम मध्ये पहा काय काय दिलं तिथे, ते मी सांगतोय. इथे याला रिडिंग सुद्धा यायला पाहिजे आपल्याला. यांनी काय दिलेलं, अर्बन आणि रुरल हे काय, एक्सपेंडिचर ऑन व्हेरियस आयटम्स इन टू कम्युनिटीज. दोन कम्युनिटी आहे, बरोबर, आणि त्यांचं काय एक्सपेंडिचर दिलेलं आहे. हे इकडे दिलेलं अमाऊंट इन रुपीज, अमाऊंट इन रुपीज वाय ऍक्सिसच्या लॉ मध्ये घेतलेला आहे. आणि एक्स ऍक्सिसच्या लॉ मध्ये काय घेतलं, अर्बन आणि रुरल. इथे मग घेतलेलं हेल्थ, लक्झरी, ट्रान्सपोर्ट, त्यांचा खर्च कुठे कुठे होत आहे. तुम्ही अंदाजे सांगताय मी इथे, हा उत्पन्न अमाऊंट दिलं त्यांनी 5,000 पण दिलेलं आहे, ते 5,000 दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे बघा, वाय ऍक्स वर आपल्याला 5,000 घ्यायचं आहे. तुम्ही इथे काय दिलेलं डिफरन्स, एक तर काय बघा, 500-500चा डिफरन्स घेऊ शकता. 500, 1000, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. तर या वाय ऍक्सिस वर काय घेतलेलं आहे, 500 इथे डिफरन्स घेतलेला आहे, तुम्ही समजू शकता. आणि इथे म्हणजे अमाऊंट इन रुपीज दिलेले 5,000 पर्यंत दिलेलं आहे नंबर. अर्बन आणि रुरल, अर्बन मध्ये बघा त्यांनी किती डिवाइड केलेलं, 5 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. ते एक्सपेंडिचर खर्च जे आहे 5 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे, बरोबर. तुम्ही बघा डायग्राम बघा, 2.5A ही जी डायग्राम दिसते तुम्हाला ती पाहिजे मला ही. वेगवेगळ्या प्रकारे काढलेलं आहे त्यांनी. तुम्ही जर बघत असाल तर मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो मी, 1500 पर्यंत, 1500 पर्यंत एक दिसणार मला आहे काहीतरी, तो कशाचा खर्च आहे तो आहे हाऊस रेंट. हा हाऊस रेंट दिलेला आहे, हाऊस रेंट 15. नंतर तो 3,000 दिलेला आहे, 1500, 2, 2.5, 3,000 दिलेला आहे. तो खर्च कोणता दिलेला आहे बघा, तो आहे खर्च ग्रोसरी. हे ग्रोसरी इथे दिलेलं आहे, तो काय काय आहे, कशाने कशाने काय काय डिनोट करतो तिथे लिहिलेलं आहे. हेल्थ, हाऊस रेंट, बघा हे अशा अशा असं पोर्शन दाखवलेलं शेड्यूल हाऊस रेंट साठी. आणि कम्पेअर केलेलं आहे, रुरल मध्ये किती लागते हाऊस रेंट बघा, 1500 पर्यंत गेलेला आहे. जेव्हा की रुरल मध्ये कमी असेल, तो दिलेला मला पाक्षिक दिलेला आहे फक्त, 500 रुपीज. तर हे कम्पेअर केलेलं आहे की रुरल आणि अर्बन एक्सपेंडिचर इन मंथ, मंथ असेल, एक्सपेंडिचर ऑन व्हेरियस आयटम्स इन टू कम्युनिटीज. कोणत्या तरी दोन कम्युनिटी असेल त्यामध्ये ते एक्सपेंडिचर कसं आहे महिन्यातच समजतो मी. अर्बन मध्ये जसे हे दिलेले आहे 1,500 रुपीज, हे काय डिनोट करताय, हे हाऊस रेंट. बघा हाऊस रेंट अर्बन मध्ये 1,500 रुपये जात आहे, तर रुरल मध्ये फक्त 500 रुपयामध्ये काम होत आहे. नेक्स्ट ग्रोसरी, हे ग्रोसरीसाठी दिलेलं आहे. आता तुम्ही समजू शकता तिथे डायग्राम काढलेले आहे, मल्टिपल अलग अलग काढले. ग्रोसरी हे अक्षराने डिनोट केलेले आहे समोर ग्रोसरी. तिसरा ट्रान्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट डॉट डॉट पे दिलेला आहे, हे ट्रान्सपोर्ट साठी डॉट डॉट इन केलेला आहे. हा असा रिजन दिलेला आहे ट्रान्सपोर्ट. नेक्स्ट लक्झरी, लक्झरीसाठी हे अशा आडव्या लाईन दिलेल्या आहेत, लक्झरी तिरप्या लाईन दिलेल्या आहेत. 1,000 दिलेला आहे, 1,000 दिलेला आहे. 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 1,000 दिलेला आहे.
आणि लास्ट हेल्थ, कारण ते स्क्वेअर दिलेले आहे, स्क्वेअर दिलेले हेल्थ. म्हणजे मॅक्सिमम तुम्हाला समजून जाईल, मोठी गोष्ट नाही आहे. म्हणजे टोटल हे जे दोन कम्युनिटी आहे, अर्बन आणि रुरल, बरोबर. तर हे 5 जे टॉपिक दिलेले आहे याच्यावर कुठे कुठे किती खर्च होत आहे ते दिलेलं आहे. 1500 रुपयापर्यंत अर्बन मध्ये, त्यानंतर 1500 ते 3000, म्हणजे 1500 रुपये इथे. जसं हा 2000 येईल इथे, 2500, 3000, 3000. समोर काय दिलेलं आहे मग, डॉट 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 कुठपर्यंत, 4000 डॉट डॉट डॉट. त्यानंतर 500 500 कमी, हा. आणि लास्ट स्क्वेअर असेल ती. तर तुम्ही इथे सांगा, तुम्ही स्वतः सांगू शकता आन्सर, तर काही मोठी गोष्ट नाही इथे. बघा काय होत आहे अर्बन मध्ये, हाऊस रेंटला किती खर्च होत आहे. बघा इथून आपण इथपर्यंत जाणारा हाऊस रेंट म्हणजे 1500 रुपये, 1500 रुपये खर्च होत आहे हाऊस रेंट मध्ये. त्यानंतर नेक्स्ट 1500 पासून 3000 पर्यंत गेलेलं आहे, म्हणजे हे किती आले, टोटल खर्च किती आले, 3000 मधून हे 1500 मायनस करू आपण, तर 1500 रुपीज हे खर्च होत आहे. कशावर आहे, हे काय रिलोट करत आहे, ग्रोसरी, हाऊस रेंट. 1500 रुपीज ग्रोसरी, ठीक आहे. मग त्यानंतर 3000 पासून तर 4000 पर्यंत हे गेलेलं आहे. टोटल किती खर्च झाला, तो 1000 रुपये झाला खर्च. आणि हा कशावर आहे, ट्रान्सपोर्टवर, 1000 रुपये ट्रान्सपोर्टवर खर्च झालेला आहे. आणि लक्झरीवर बघा, 4000 पासून इथे 4500, 4500 आहे इथे, म्हणजे लक्झरीवर 500 रुपये खर्च होत आहे. आणि लास्ट हेल्थवर 500 रुपये होत आहे. असे टोटल जे आहे 5000 रुपीज होत आहे खर्च अर्बन फॅमिलीवर, कम्युनिटी असेल ते. तसंच रुरल मध्ये काय दिलं ते बघू शकतो. म्हणजे इथे काय झालंय, दोन कम्युनिटी कम्पॅरिझन केलेलं आहे, टॉपिक सेम आहे दोन्ही कम्युनिटीमध्ये. खर्च तुम्ही समजू शकता. काही डाऊट असलं बिलकुल क्लिअर विचारा तुम्ही. बघा इथून इथपर्यंत 1500 दिलेलं आहे, 1500. मग इथून इथपर्यंत बघा, इथून तर इथपर्यंत आपल्याला 3000 दिलेलं आहे, म्हणजे आहे किती टोटल, ते टोटल 3000 मधून हे मायनस करू आपण. तर 1500 रुपीज हा जो अमाऊंट आहे तो आहे कशावर आहे, तो ग्रोसरी खर्च होत आहे. हे झालं अर्बनचं झालेलं आहे. आणि असं ते रुरलचं दिलेलं आहे, रुरल मध्ये किती खर्च होत आहे. तर इथे 500 जवळपास, मग त्यानंतर ते जास्त झालं आहे. बापरे, तिथे तर एकदम बारीक बारीक दिसून आला. कुठपर्यंत गेले हे, जवळपास 1500 पर्यंत गेले ग्रोसरीवर, 1500 पर्यंत ग्रोसरीवर गेले, 1500 पर्यंत. म्हणजे हे 500 आहे, मग हे 1500 पर्यंत गेलेले ग्रोसरी. त्यांना ट्रान्सपोर्टवर एकदम नाहीच्या बरोबर खर्च आलेला आहे, तो तर काही दिसतही नाहीये ते. ट्रान्सपोर्टवर तर नाहीच्या बरोबर खर्च दिसत मला. आणि त्यानंतर मग ते, मग नाही ते बरोबर दिसतात. तुम्ही पहा ट्रान्सपोर्टवर असं काही विशेष दिसून नाही राहिला. 500 पर्यंत आहे. मी म्हणतो 50 किंवा 100 रुपये जास्तीत असेल ते खर्च ट्रान्सपोर्टवर. आणि त्यानंतर दिलेलं आहे कशामध्ये, लक्झरीवर सुद्धा कमी खर्च दिसत आहे, 500 पेक्षाही कमी दिसून आला. टोटल तुम्ही बघा तर 2000 पर्यंत दिलेले आहे. हा जो माल आहे फक्त 2000 पर्यंत, 2000 कुठे आहे इथे, 2000 हे इथपर्यंत झालेलं आहे. फक्त खर्च इथपर्यंत झालेला आहे, म्हणजे 2000 रुपये खर्च कोणती तरी कम्युनिटी असेल तर ते रुरल मध्ये खर्च, आणि हे अर्बन मध्ये खर्च, असं तो दिलेला आहे, कम्पॅरेटिव्हली दिलेला आहे. टॉपिक हे 5 टॉपिक आहे इथे, 5 पॉईंट जे काही असेल. पण इथे बघा तुम्ही, इथे हे जे काही आहे, इथे आकडे जास्त आहे पण इथे आकडे काही कमी आहेत. इथे तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का ते बघा. तुम्हाला काही असं क्वेश्चन विचारलेलं नाहीये
हा, क्वेश्चन कशी विचारणार आहे, बस असं विचारणार आहे. चान्सेस तर कमी आहे की हाऊस रेंट मध्ये किती झाला. आता हा किती पर्सेंटेज झाला. हाऊस रेंट मध्ये जर त्या व्यक्तीचे 5,000पैकी 1,500 रुपये गेले तर टोटल किती पर्सेंटेज आले. पर्सेंटेज तुम्हाला काढायचं आहे आणि काढता यायला पाहिजे पर्सेंटेज. तर बघा, पर्सेंटेज जर काढायचं असेल तर 1,500ला मी काय करणार आहे सांगा तुम्ही. 5,000पैकी मला 1,500 रुपये खर्च येतोय हाऊस रेंटवर, तर तो 100वर किती पर्सेंटेज काढतोय आपण. तर काय करतो आपण, 1,500ला 5,000नी डिवाइड करू आणि 100नी मल्टिप्लाय करू. बघा किती होत आहे. 15 into 2 30%. असं क्वेश्चन, असंही काही क्वेश्चन राहणार नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का 30% कसं आलं ते. हे जे काही एक्सपेंडिचर आहे, पर्सेंटेज काढता यायला पाहिजे आम्हाला. कुठेही काही राहू शकते पर्सेंटेज. बघा टोटल जे खर्च आहे म्हणजे या कम्युनिटी अर्बन कम्युनिटी मधला टोटल 5,000 रुपये खर्च आहे. एक्झाम्पल मी पर्सेंटेजचा टॉपिक तुम्ही सोडू नका. इतके तर तुम्ही समजलं की आपल्याला 5,000 टोटल खर्च होत आहे. त्यापैकी अर्बन मध्ये हे काय डिनोट करतं, हा एरिया हाऊस रेंट. हाऊस रेंट किती झाला, त्याचा खर्च किती झाला बघा, 1,500 पर्यंत चाललाय. 1,500. मग तुम्हाला माहित आहे की रुरल मध्ये हाऊस रेंट तसंही कमी राहतो, 500 रुपये लिहिलेले आहे. तुम्हाला ऐकू येत आहे काय बोलतोय मी. हो सर. अच्छा, तर मला सांगा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का इथे. असं कोणता पॉईंट तुम्हाला जो समजत नाहीये. बिलकुल बिंदास बोला. मॅक्सिमम लोकांना तर येऊनच देईल, असं काही प्रॉब्लेम नाही. समजलं. समोर त्यांनी बघा पुअर कम्युनिटी आणि प्रपोर्शन ऑफ एनर्जी ऑप्टेन फ्रॉम व्हेरियस फूड स्टॉप्स बाय पुअर अँड रिच कम्युनिटी दिलेला आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता 100% पैकी किती पर्सेंट कार्बोहायड्रेट त्यांचा खर्च होत आहे. नेक्स्ट फिगर जी आहे ना 2.5 बी, ही फिगर 2.5 बी, ही फिगर 2.5 बी, मी याबद्दल बोलतोय. ठीक आहे. ते कॉजेस ऑफ नेक्स्ट मध्ये दिलेलं आहे कॉजेस ऑफ मॉर्टॅलिटी इन ओल्ड एज. हे काही मोठी गोष्ट नाही. हा समोर आहे पाय और सेक्टर डायग्राम. हे थोडंसं इथे राहू शकते, काही सांगण्यासारखं आहे तिथे. पाय और सेक्टर डायग्राम, तो तिथे आपण बोलू. इथे फक्त आपल्याला तयारी ठेवायची की हा असं असं आहे, तर आपल्याला रिडिंग करता यायला पाहिजे, बाकी काही नाही. किंवा मग कन्वर्ट करता यायला पाहिजे. पाय और सेक्टर डायग्राम म्हणजे सेक्टर नुसार, म्हणजे हे जसं सर्कल आहे आपल्याकडे, सर्कल मध्ये आपण काही इन्फॉर्मेशन दाखवू शकतो सेक्टर नुसार. जसं तुम्हाला माहित असेल त्याचे 4 तुकडे केले, तर हा जो पहिला हा जो तुकडा आहे हा आहे 25% राहील. बरोबर, 25%, 25% आहे ते.
आता इथे आपण काढू, क्वेश्चन देते. तुम्ही लिहा, क्वेश्चनही लिहू शकता. जर पेज असेल तर चांगली गोष्ट आहे, तोच क्वेश्चन देतोय मी. हाच क्वेश्चन आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. पूर्ण हे ब्लॅक दाखवलेलं आहे. अरे इतकी हमारी कामा नाही होऊ शकत इथे. हे आहे सपोज एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंट नंतर एज्युकेशन. एज्युकेशन नंतर आहे मेडिसिन. हाऊसिंग अँड क्लोथ्स. लास्ट फूड. हे छोटे छोटे स्मॉल स्क्वेअर आहेत. फूड. तर इथे या पाय डायग्राम मध्ये, सेक्टर डायग्राम मध्ये मी सांगतो. सुरुवात कुठली करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे दाखवण्यात आपल्याला 5% दिलेलं आहे. मी याच्यावर एक्झाम्पल सुद्धा घेणार आहे समोर. तुम्ही काढू शकता, काढू शकता. कारण की याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करू आपण नंतर. एंटर. असं इमॅजिन करा, पूर्ण ब्लॅक आहे, एंटरटेनमेंट आहे पहिला, आणि तो आहे 5%. मग तुम्हाला माहिती आहे टोटल 25%. आता इतका हा जर 5 दिला तर हे बाकी 20%. आणि जे दिलेले आहे व्हर्टिकल लाईन्स, एज्युकेशन, हे आहे 20%. म्हणजे 25% झाले. समोर 5% आहे, हे कशावर करताय, तो मेडिसिन आहे. समोर 20% पुन्हा म्हणजे हे हाऊसिंग येते. 5% हे मेडिसिन आहे. 20% हे एज्युकेशन आहे. आणि 5% हे एंटरटेनमेंट आहे. पुन्हा राहिलं हे दिलेलं 10% क्लोथ्स. 10% हे दिलेलं आहे 20%. बाकी बाकी राहिले किती हे बघा, 5, 20, टोटल 100% पाहिजे आपल्याला. 5, 20, 25 झाले, 30, 50, 60 झाले. आणि बाकी जे राहिले ते फूड आहे. म्हणजे हे किती पर्सेंटेज, हे सगळे स्मॉल स्क्वेअर आहे असं समजून घ्या. तर हे आहे टोटल 40%.
ठीक आहे, मी क्वेश्चन यासाठी लिहिला. सपोज एखादा व्यक्तीचा पेमेंट जो आहे त्याचे खर्च आहे काय दाखवतात ते सांग. पॅटर्न ऑफ एक्सपेंडिचर इन अन अर्बन कम्युनिटी. अर्बन कम्युनिटीवर जो पॅटर्न आहे एक्सपेंडिचर दिलेला. सपोज त्या व्यक्तीचं 20,000, सपोज एक एक्झाम्पल घेतो आम्ही, 20,000 त्याचं पेमेंट असेल तर क्वेश्चन असते तो असं राहू शकले असते तर काय राहील की 20,000 जर पेमेंट असेल तर त्याचा एंटरटेनमेंट टोटल किती खर्च होत आहे महिन्याचा खर्च आहे. तर 5% एंटरटेनमेंट होत आहे तर किती होत आहे तर ते तुम्ही सांगा फक्त बस. बाकी हे समज नाही वेगवेगळ्या प्रकारे बघा. हे डिनोट करत आहे एंटरटेनमेंट 5%, एज्युकेशन 20%, 5% मेडिसिन, हाऊसिंग वर दिलेलं आहे 20%, क्लोथ वर दिलेलं आहे 10 आणि बाकी आहे 40% फूड वर दिलेलं आहे. एक्झाम्पल आहे. तर माझा सिंपल क्वेश्चन आहे, जर त्या व्यक्तीच्या 20,000 जर पेमेंट असेल, सपोज मंथली इन्कम असेल, तर एंटरटेनमेंट किती खर्च होत आहे, एज्युकेशनवर किती होईल, तर ते सगळं तुम्ही काढू शकता. ते सांगा. म्हणून आता मी जे सांगितलं होतं 5% म्हणजे किती होईल या 20,000. तर इथे 5% आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल, 5% इक्वल टू 5/100 इंटू 5% म्हणजे 5/100 इंटू 4,000. 20,000 आहे 20,000. मग हे 2 शून्य असे कॅन्सल होतात आणि 2 शून्यला 5 येईल 1000 म्हणजे 1,000. बरोबर आहे. एक एक्झाम्पल साठी दिला मी एक्झाम्पल की त्या व्यक्तीचं जर पेमेंट 20,000 असेल तर एंटरटेनमेंट मध्ये तो म्हणजे 1,000 रुपये खर्च करतात. असं तुम्ही बाकीचेही करू शकता. मग 5% एंटरटेनमेंट, 5% मेडिसिन आहे म्हणजे तुम्ही समजले की तितकंच मेडिसिनवर खर्च होत आहे म्हणजे मेडिसिनवर सुद्धा 1,000 रुपये खर्च होईल. मग 20% आहे एज्युकेशनवर, तर 5 ला 4 ने मल्टिप्लाय करता 20 येतो. तर याला 1,000 ला सुद्धा आपण 4 ने मल्टिप्लाय करू तर 4,000 येईल. इतका जो अमाऊंट आहे तो एज्युकेशनवर खर्च होईल. आणि जर तुम्हाला काढायचं असेल तर काढा तुम्ही कॅल्क्युलेशन. 20% ऑफ 20,000 म्हणजे 20/100 इंटू 20,000. हे 2 शून्य असे कॅन्सल करता. 200 इंटू 2 करा 4,000 येईल. 20 इंटू 200 4,000. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल समजू शकता की ते जे काही फॅमिली असेल किंवा कम्युनिटी जे काही असेल, एंटरटेनमेंटवर त्याचा खर्च होत आहे 1,000 रुपये, एज्युकेशनला होईल 4,000, पुन्हा मेडिसिनवर 1,000 रुपये, हाऊसिंगला होईल 4,000, 20% दिलेला आहे म्हणून, आणि 10% क्लोथवर म्हणजे त्याचे अर्धे करायचं. 20% अर्ध 10%, 4,000 अर्धे किती होईल 2,000 रुपये. 2,000 रुपीज क्लोथ्सवर खर्च होईल आणि 40% त्याचा फूडवर खर्च होत आहे. 40%, 20% मध्ये 4,000 आले आहे तर 40% मध्ये डबल होईल. 4,000 डबल होईल 8,000. म्हणजे इतकी अमाऊंट तो फूडवर खर्च करतो. बरं हे तुम्हाला काढता येईल हे अँगल. चला मी नंबर चेंज करतो आता. मला काढून दाखवा. सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही. या सेम पॉइंट तेच घेतोय, फक्त पर्सेंटेज वेगवेगळे घेतोय. एंटरटेनमेंटवर सपोज 10%, मला पाय डायग्राम मध्ये दाखवा तुम्ही. या सेक्टर याला म्हणजे सेक्टर डायग्राम. 10%, 10%, 20%, 25%, 20%, 50. ओके.
येस, 15%. आता तुम्ही मला पाय डायग्राम काढून दाखवा कशी येईल. अरे बंद केलं ते? प्लीज, बंद आहे. उभं आहे? हे कोण बंद आहे? हँग कोण झालं हे? हो ना, नेटचं काय आहे? बंद करू का मग कसं करू? रेकॉर्डिंग बंद करू. एक मिनिट थांब ना, गेलो. तुझा पण टाइम झालाच नाही, 2च मिनिट बाकी. हो का? एक मिनिट ऐकून का नाही म्हणाल पण यार, हे नेटवर्क नाही याला यार बोलायला लागते. एक मिनिट थांब. हा, झालं. होईल संपत तेव्हा संपू दे. हा, 10% एंटरटेनमेंट. ऐकू येत आहे का सर और मॅडम? हो सर. बघा, माझा क्वेश्चन हे आहे की हे आपण दिलेलं आहे, कोणती तरी फॅमिली असेल, मंथली त्याचा खर्च असं दिलेला आहे. एंटरटेनमेंटवर 10%, एज्युकेशनवर सुद्धा 10%, मेडिसिनला 20% खर्च होत आहे, हाऊसिंग रेंट जे काही असेल 25% होत आहे, प्लस मध्ये 20% आणि फूड मध्ये 15%. तर मला तुम्ही पाय डायग्राम काढून दाखवा. बघा, जर येत नसेल तर तुम्ही माझ्याकडे बघा, काही प्रॉब्लेम नाही. येत असेल तर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. मी पुढचं सर्कल घेतोय, सर्कल मध्ये सगळं काळजी आपल्याला इन्फॉर्मेशन. अंदाजे येतो 4 पार्ट करून टाका. 25% आहे येतं माहित आपल्याला, बरोबर? 25% आहे आणि अंदाजे घ्या. एवढं काही म्हणजे अँगल तुम्हाला विचारणार नाही, बरोबर? अंदाजेच घेऊ आपण, एवढं काही टेन्शन नाही. नाहीतर मी तुम्हाला परफेक्ट सांगू शकतो की किती अँगल घ्यायला पाहिजे. तुम्हाला अँगल मेजरमेंट येत नसेल काही प्रॉब्लेम नाही,